मालकीन रूपाच्या मोहात ड्रायव्हर गणेश बुडाला। तिच्या पतीला ठार मारताना स्वतःही पाण्यात बुडाला। तो तिच्या प्रेमात पडला। घरच्यांचा विरोध डावलून त्याने तिच्याशी लग्न केले। सुखाचा संसार सुरू झाला। 2 मुले झाली। मुले आता वयात आली, खर्च वाढला, कमाईही वाढली होती। तो कामात व्यस्त होता। लाडक्या बायकोसाठी त्याने कार घेतली। त्या कारवर ड्रायव्हरही ठेवला। प्रेमविवाह केलेला पती, प्रेमाचा संसार, 18 ते 20 वर्षाची मुले असूनही तिच्या मनात वासना जागी झाली आणि तिचा पाय घसरला। ड्रायव्हरबरोबरच तिने अनैतिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली। हे लक्षात आल्यानंतर तिच्या पतीने तिला समजावून पाहिले, मारहाण करून पाहिली, पण तिचा नाद सुटत नव्हता। अखेर तिने प्रियकरालाच सांगितले की पतीचा काटा काढ। तो काय तयारच होता। त्याने खुनाचे परफेक्ट प्लॅनिंग केले, पण नियतीच्या मनात वेगळेच होते। पतीसोबत प्रियकराचाही जीव गेला आणि ती आता बदनामीचा कलंक माथी घेऊन तुरुंगात गेली आहे। आयुष्यात मोहाचे क्षण टाळणे आवश्यक असते, अन्यथा आयुष्याची वाताहत झाल्याशिवाय राहत नाही, हेच या घटनेने दाखवून दिले आहे। दुपारची वेळ होती। मंगळवार दि. 18 फेब्रुवारी 2025 चा दिवस। पांगरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते। अशातच एक तरुण पोलीस ठाण्यात आला। त्याने आपले नाव गणेश खरात असे सांगितले। पोलिसांनी त्यास काय तक्रार आहे असे विचारताच तो थोड्या घाबऱ्या आवाजातच बोलला, साहेब, काल रात्री 12 वाजता मी आणि माझे 2 मित्र गणेश सपाटे आणि शंकर पटाडे यांच्यासोबत पार्टीसाठी गेलो होतो। तिघेजण पार्टी करून कारने बार्शी येथून धाराशिवकडे जात होतो, तेव्हा माझ्यासोबत असलेल्या 2 मित्रांनी महागाव शिवारात असलेल्या पिंपळगाव तलावाच्या पुलावर गाडी थांबवण्यास सांगितली। त्यांना नाचण्याची हुक्की आली होती। ते गाडीतून बाहेर आले आणि पुलावर नाचू लागले। मी गाडीतच बसून त्यांचा नाच पाहत होतो। अशातच त्या दोघांचा नाचता नाचता तोल गेला आणि ते पुलावरून खाली पडल्यामुळे मी घाबरून खाली पाहिले, पण अंधार असल्याने मला काही दिसले नाही। त्यांना मला मदत करता आली नाही। साहेब, ही बाब पोलीस ठाण्यात कळवायला हवी म्हणून मी आलो आहे। त्यावेळी पोलिसांनी एकमेकांकडे पाहिले आणि त्यातील एक जण बोलले, त्या दोघांचे मृतदेह सकाळीच सापडले आहेत। त्या दिवशी सकाळी म्हणजे दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी पांगरी पोलीस ठाण्यात पोलीस पाटीलांनी खबर दिली होती की महागाव शिवारातील पिंपळगाव तलावात 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर, हेड कॉन्स्टेबल श्रीहरी घोडके, सचिन माने, रामेश्वर शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यातील मृतदेह बाहेर काढले। मृतदेहाची पाहणी केली असता अंगावर कोणत्याही जखमा दिसून येत नव्हत्या। कदाचित यांचा पाण्यात होऊन बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। मृतकांची ओळख पटवण्यासाठी त्यांनी शर्ट पॅन्टच्या खिशाची तपासणी केली असता त्यात कागदपत्रे मिळून आली। त्यावर गणेश अनिल सपाटे, वय 26, रा. अलीपूर रोड, बार्शी, जी. सोलापूर आणि दुसऱ्या तरुणाच्या खिशात शंकर उत्तम पटाडे, वय 45, रा. यशवंतनगर, बार्शी, जी. सोलापूर असे नाव व पत्ते आढळून आले। दोघांच्या खिशात मोबाईल सापडले होते, मात्र ते पाण्यात पडल्याने बंद पडले होते। पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला। त्यानंतर ते दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले होते। सकाळीच हे सारे सोपस्कार पार पडले होते। त्यानंतर दुपारी गणेश खरात या तरुणाने पांगरी पोलीस ठाण्यात येऊन त्या दोघांचा मृत्यू कशा रीतीने झाला याची माहिती दिली होती। त्यानुसार पोलिसांनी गणेश सपाटे आणि शंकर पटाडे या दोघांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली। यानंतर पोस्टमार्टम अहवाल आला, त्यामध्येही पाण्यात बुडून मृत्यू असा रिपोर्ट देण्यात आला होता। याचा अर्थ हा काही घातपाताचा प्रकार नव्हता। तरीही पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला, कारण गणेश खरात याने सांगितलेल्या माहितीमध्ये ते दोघे नाचत असताना त्यांचा तोल जाऊन ते पडले आणि ते पाण्यात बुडून मरण पावले होते। हा अकस्मात मृत्यूचा प्रकार होता। याबाबत पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी सुरू केली। दोघांचे मोबाईल नंबर तपासले, त्यांचा कोणाबरोबर संपर्क झाला याची माहिती काढून त्या व्यक्तींकडे चौकशी केली। घटना घडतेवेळी तेथे गणेश खरात उपस्थित होता। यामुळे आर्थिक देवाणघेवाणवरून गणेश खरात याने दोघांना पाण्यात टाकून त्यांचा खून केला असावा। त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडाले असा देखावा त्याने केला असावा अशी पोलिसांना शंका होती। पोलीस गणेश खरात याची कसून चौकशी करत होते, त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते। त्यातून जी काही माहिती मिळाली ती पोलिसांना अवाक करणारी होती। यामध्ये गणेशने सांगितले की शंकर पटाडे याची पत्नी रुपाली हिच्याबरोबर त्याचा मित्र गणेश सपाटे याचे प्रेमप्रकरण सुरू होते। याची माहिती शंकरला समजली, तेव्हा त्याने रुपालीला मारहाण करण्यास सुरुवात केली। मारहाण व भांडणास रुपाली कंटाळली होती, तेव्हा तिने आपला मित्र गणेश याला शंकरचा काटा काढण्यास सांगितले। त्याप्रमाणे गणेश याने शंकरला ठार मारण्याचा प्रयत्न केला।
पार्टी करू म्हणून त्याने शंकर याला बोलावून घेतले. तसेच गणेश यालाही सोबत घेतले. आता ते तिघे जण म्हणजे गणेश सपाटे, रुपालीचा प्रियकर, शंकर पटाडे, रुपालीचा नवरा आणि गणेश खरात हे कारने एका हॉटेलात गेले. तिथे ते तिघेही दारू प्यायले. यामध्ये आग्रह करून करून शंकरला दारू जास्त पाजली. त्यानंतर त्या तिघांचे धाराशिव येथे थिएटर बारीला जायचे असे ठरले आणि कारने धाराशिवकडे निघाले. धाराशिवकडे जात असतानाच पिंपळगाव तलावावरील पुलावर गणेशने गाडी थांबवली आणि शंकरला गाडीतून बाहेर येण्यास सांगितले. आता ते दोघे दारूच्या नशेत नाचू लागले. गणेश मात्र गाडीत बसून त्यांचा नाच पाहत होता. नाचता नाचता गणेश याने शंकरला उचलले तेव्हा शंकरने गणेशच्या गळ्याला हाताने धरले होते. गणेशने पुलावरून शंकरला तलावात ढकलून देण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही पाण्यात पडले. रात्रीचे 12 वाजले असल्याने परिसरात कोणीही नव्हते, त्यामुळे गणेश त्यांना मदत करू शकला नाही. तो तेथून कार घेऊन घरी आला. गणेश खरात याने दिलेल्या माहितीमध्ये असे समजून आले की खुनाच्या प्रयत्नात दोघांचाही तोल जाऊन मृत्यू झाला होता. हा आत्मघात असला तरी तो होण्यास रुपाली पटाडे ही कारणीभूत होती, म्हणून पोलिसांनी रुपाली शंकर पटाडे, वय 35, रा. यशवंतनगर, बार्शी, जी. सोलापूर किला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने प्रियकर गणेश सपाटे याच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढण्याचा प्लॅन केला असल्याचे उघड झाले. शंकर पटाडे आणि गणेश सपाटे यांच्या मृत्यूमागे नेमके काय कारण होते याचा उलगडा झाला होता. यानंतर पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर गोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांगरी पोलीस ठाण्यात रुपाली शंकर पटाडे आणि प्रियकर गणेश अनिल सपाटे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा सखोल तपास करावयाचा असल्याने पोलिसांनी रुपाली हिला न्यायालयात उभा केले असता न्यायालयाने तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस कोठडीत रुपालीने सविस्तर माहिती दिली. रुपाली आणि शंकर पटाडे यांचा प्रेमविवाह झाला आहे. या विवाहास शंकरच्या घरातून विरोध होता, तरीही शंकरने रुपालीशी विवाह केला. शंकर हा किराणा दुकानदार व हॉटेल यांना लहान चकली तसेच शेव पुरवण्याचा व्यवसाय करत होता. व्यवसाय चांगला चालत होता. शंकर आणि रुपाली हे स्वतंत्र राहत होते. दोघांचाही संसार सुखाचा चालला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. शंकर याने कार खरेदी केली होती. कारवर चालक म्हणून गणेश सपाटे याला ठेवण्यात आले होते. गणेश सपाटे हा अविवाहित होता. शंकर, रुपाली यांची दोन्ही मुले 18 ते 20 वर्षाची होती. त्या दोघांचा शिक्षणाचा खर्च वाढल्याने शंकर हा दिवस रात्र कष्ट करत होता, त्यामुळे त्याचे रुपालीकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. दोघांमधील शरीरसुखही कमी झाले होते. रुपाली 35ची होती. तिला शरीरसुख हवे असायचे. घरात सर्व सुखे होते, पण शरीरसुख मिळत नसल्याने ती तडफडत होती. अशातच तिचे लक्ष तरुण गणेश सपाटे याच्याकडे गेले. तिने त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे ठरवले. त्याच्याशी ती गोड गोड बोलू लागली, टापटीप राहू लागली. थोड्याच दिवसांत गणेश सपाटे हा तिच्या जाळ्यात अडकला. आता ते दोघे बाहेर चोरून भेटू लागले. घरात कोणी नसताना दुपारच्या वेळी गणेश घरात येऊ लागला. दोघांमध्ये प्रेमाच्या गप्पा होऊ लागल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. हा सारा प्रकार शंकरला माहिती होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येऊ लागली. गणेशने रुपालीला फोनही घेऊन दिला, कारण रुपालीकडे असलेल्या फोनवरून गणेशला फोन केला तर शंकरला माहिती होईल. तो फोन चेक केला गेला तर आपली बायको गणेशबरोबर काय बोलते आणि का बोलते हे त्याच्या लक्षात येईल, म्हणून गणेश सपाटे याने रुपालीला फोन घेऊन दिला. आता ते दोघे त्या मोबाईलवरून एकमेकांशी गप्पा मारू लागले. एकूणच हा सगळा चोरीचा मामला होता. एके दिवशी रुपालीने आपला नवरा आज दिवसभर घरी येणार नाही याचा अंदाज घेऊन गणेशला घरी भेटायला बोलावले. तोही दुपारच्या वेळी घरी आला. रुपाली सुद्धा सजून धजून गणेशची वाट पाहत होती. गणेश येताच ती आनंदली. तिने त्याला घरात घेतले. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि अचानक शंकर घरी आला. आपली बायको नटून थटून का बसली आहे? रोजच्या अवतारात ती दिसत नाही. तसेच आपला ड्रायव्हर सुद्धा घरी कसा काय आला आहे? यावरून त्याला शंका आली, पण त्याने तसे न दाखवता अगं कुठं बाहेर जाणार आहेस का असे तिला विचारले. आपला नवरा घरी आल्याचे पाहून रुपालीने सुद्धा स्वतःला सावरले. वय हो, मला अमुक ठिकाणी जायचं आहे, म्हणूनच ड्रायव्हरला बोलावून घेतलं. वय काय? बर, असे म्हणत कपाळाला आठ्या घालत शंकर घरातून निघून गेला. त्यावेळी त्याला शंका आली असली तरी बायकोचेही म्हणणे पटले होते. ओगाच वेडवाकड मनात यायला नको म्हणून तो शांत राहायचा, पण दिवसेंदिवस त्याच्या मनातील शंका वाढत चालली होती. कारण अधून मधून शंकर बायकोच्या फोनवर कॉल करायचा, पण रुपाली तो फोन उचलत नसे, कारण ती त्यावेळी दुसऱ्या मोबाईलवरून गणेशबरोबर गप्पा मारण्यात रंगलेली असे. तिला शंकरचा फोन येऊन गेला हेही माहिती नसे. शंकरने तिला विचारले की अहो, मी कामात होते म्हणून माझं लक्ष नव्हतं मोबाईलकडं.
असे ती म्हणत असे. यानंतरही शंकरने गणेश हा घरी आल्याचे पाहिले होते. तो नसतानाच गणेश घरी का येतो याबाबत त्याला शंका येत होती. त्याने रुपालीला याबद्दल विचारले की ती वेळ मारून न्यायची. तसेच रुपालीच्या वागण्यातही फरक पडला होता. ही बाब शंकरच्या लक्षात येऊ लागली. आपण घरी नसताना गणेश घरी येतो यावरून त्याने ओळखले की आपला ड्रायव्हर आणि रुपालीमध्ये काहीतरी लफडं चालू आहे, पण त्याबद्दल खात्री नव्हती. रुपाली आणि शंकरचा प्रेमविवाह होता. आपली बायको असे वागणार नाही असेही त्याला वाटत होते, पण मनातील संशय काही केल्या जात नव्हता. अशावेळी एके रात्री शंकरने आपल्या बायकोला विश्वासात घेऊन प्रेमाने गणेशबद्दल विचारले. हे बघ, तुला मी काही बोलणार नाही, पण तुझं आणि गणेशचं काय चाललंय? तो तुला आवडतो का असे विचारले. आपला नवरा प्रेमाने विचारतो म्हटल्यावर रुपालीने सुद्धा आमचं दोघांचं प्रेमप्रकरण चालू असल्याचे सांगितले. शंकर त्यावेळी काही बोलला नाही, पण त्याचा विश्वासघात झाल्याने तो दुखावला होता. आता तो रुपालीशी छोट्या छोट्या कारणावरून भांडण काढू लागला. आतापर्यंत आपल्याशी प्रेमाने वागणारा शंकर भांडतो म्हटल्यावर रुपालीलाही वाईट वाटले, पण ती प्रेमसंबंध तोडण्यास तयार नव्हती. उलट ती शंकरशीच वाद घालू लागली. एके दिवशी रागाने शंकरने तिला सांगितले की गणेशबरोबर असलेले संबंध तोडून टाक, मला या घरात असला प्रकार चालणार नाही. शंकरने असे निक्षून सांगितल्यावर रुपाली चलबिचल झाली. तिला गणेशबरोबरचे संबंध तोडायचे नव्हते. तिने शंकरला स्पष्टपणे सांगितले की मी त्याच्याबरोबरचे संबंध तोडणार नाही. तिच्या या उत्तराने शंकर चरफडला. आता तो तिच्याशी दररोजच वाद घालू लागला. प्रसंगी मारहाणही करू लागल्यामुळे रुपाली चिडू लागली, कारण तिला शंकरपेक्षा गणेश आवडू लागला होता. घरातील वादाला पण ती कंटाळली होती. तिने यावर गणेशबरोबर चर्चा केली. शंकरचा तू काटा काढ असे तिने गणेशला सांगितले. त्याप्रमाणे गणेशने प्लॅन केला. त्या दिवशी म्हणजे सोमवार दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजीच्या रात्री गणेश सपाटे याने शंकरला पार्टी करायची म्हणून बोलावून घेतले. गाडी चालवण्यासाठी त्याने आपला मित्र गणेश खरात यालाही बरोबर घेतले. हॉटेलात जाऊन त्या सर्वांनी दारू पिऊन जेवण केले. यावेळी शंकरला दारू जास्त पाजण्यात आली होती. जेवण खाणे झाल्यावर आपण थिएटरबारीला जावू असे ठरले. त्यानुसार जण कारने धाराशिवकडे गाडी पिंपळगाव तल पुलावर आली. तेव्हा सपाटे याने गणेश खरात याला गाडी थांबवण्यास सांगितली. गाडी थांबताच गणेश सपाटे गाडीतून उतरला आणि शंकरलाही गाडीतून बाहेर येण्यास सांगितले. थोडं आता नाचूया असे म्हणत त्याने शंकरला बाहेर काढले. तो बाहेर येताच गणेशने त्याला उचलले आणि तलावाकडे निघाला. त्याला तो तलावात टाकणार इतक्यात ही बाब शंकरच्या लक्षात आली आणि त्याने गणेश सपाटेच्या गळ्याला मिठीच मारली. गणेश सपाटे याने शंकरला खाली फेकले, पण त्याने गणेशच्या गळ्याभोवती घट मिठी मारल्याने गणेश सपाटेही पाण्यात पडला. ते दोघेही पाण्यात बुडून मरण पावले. ही बाब कारमध्ये बसलेल्या गणेश खरातने पाहिली. ते दोघेही तलावात पडल्याचे दिसताच तो बाहेर आला आणि खाली वाकून पाहिले असता ते बुडून मरत असल्याचे दिसले. अंधार असल्याने आणि आजूबाजूला कोणी नसल्याने गणेशला काहीच करता आले नाही. अखेर तलावातील खळखळ थांबली. ते दोघेही बुडल्याचे लक्षात आल्यावर गणेश खरात थोडा वेळ विमनस्क अवस्थेत तेथे बसला. त्याला काय करावे हेच सुचेनासे झाले. थोड्या वेळाने आपल्या मनाला समजावत तो कारमध्ये बसला आणि आपल्या घरी आला. अखेर हा काही अकस्मात मृत्यू नव्हता. घडवून आणलेला प्लॅन होता, पण घात करणाऱ्याचाही